बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक अशोक कुबडे लिखित कादंबरी गोंडर भाग 11. यशवंत पहाटे लवकर उठला. जून महिना. आभाळ शिरवाळं होतं. माधव पण लवकर उठून जायच्या तयारीला लागला. माधव, आजच्या आज राहाय, उद्या जा. शेवंतानं आग्रह केला. पण नाही बाई, मी आज जातो. मया मागं एक सोयरिकीचं काम आहे म्हणून माधव निघाला. यशवंत आज दिवसभर गावभर फिरला. वामन आज खुशीत हजामती केल्या. आज त्याचा वस्त्रा गरगरी फिरत होता. वामन जो जुना पत्ताच्या दाढीचा वस्त्रा निशाणावर घासायचा, तर कवा पायाच्या पेंढरीवर गरगरी फिरवायचा. शेवंत रानात गेली. यशवंत पास झाला म्हणून सगळेच खुश होते. दिवस मजेत गेला. सांजेला शेवंता रानातून आल्यावर जेवणं खावणं झाली. तसं यशवंतनं विषय काढला. माय, आता शाळेचं कसं ये? शेवंता पटकन म्हणली. बाप्पा, मया हाती काय, विचार बापाला. शेवंतानं बापावर ढकलल्यावर वामन पंगारीतच बोलला. जाऊ दे ना शाळा बिळा, कामापुरतं झालं. शिकून तरी कुठं नोकरी लागायली. आपला धंदा 12% चांगला. सोन्यावानी, वाटीत पाणी, सदा आमदानी. यशवंत बापाकडे सारखं पाहत होता. वामन पोपटासारखं बोलत होता. ते शामराव मास्तरचं साहेब्या काय करायले तेवढं शिकून? अवतावरच रुमणं धरलं आणि बारकं तर भिंती रंगवायले. तर आपल्या गरिबांचं काय रे? वामन जरा लावून होता, पण एकदम खरं बोलू लागला. शेवंता लगेच हलक्या आवाजात बोलली. खरंच आहे रे यशवंता. आपल्याकडं काय हाय? वस्त्राच्या आणीवर पोट आपलं. भादरून खाणार आपण, लोकाचा मळ काढावं तवा पोट भरतं आपलं. हातावर आणून पानावर खाणार आपण. बस झालं, एवढा शिकला नाव झालं. शिक्षण आपल्यासारख्यांचं नव्हं. बस झालं कामापुरतं. यशवंतनं सगळं मन लावून ऐकलं आणि फटकन म्हणाला. माय, शिक्षण कवाच बस्स होत नाही. कितीही शिकलं तरी शिक्षण कमीच आहे. अरे पण बाहेर गावला इगतपुरीला जाणं येणं काय सोपं आहे होई? ते पैसेवाल्यांचं काम आहे बापू यशवंता. आपला धंदाच कर, त्यातच बरकत आहे. बापू, लक्ष्मी सोडू नकोस. कधीच उपाशी मरणार नाहीस. हे पाय माय, वस्त्रा उपाशी मारत नाही खरं आहे, आणि ते कवा बी करता येतं. आपला वस्त्रा कवा बी हाय, पण शिक्षणाचं वय हेच. मला शाळा शिकायची म्हणजे शिकायची. मी तालुक्याला जाणार, शिकल्याशिवाय राहणार नाही. मला रोखू नका. मी जाणार म्हणजे जाणार. यशवंता, ऐक तर, बाला कोणाचा आधार आहे रे? दोघंच बाप लोक एकमेकाला जीव लावणार, त्यात आपण दूर राहिल्यावर कसं र? हे सारं यशवंताच्या डोक्याच्या विचाराच्या बाहेर होतं. म्हणून तो ताटावरून उठला आणि उपाशी झोपला. वामन शेवंतानं 2 घास खाल्ले आणि मग आडवे झाले. रात्रभर त्याने यशवंतच्या गोष्टी करून रात घालवली आणि यशवंताला त्याच्या मनासारखं करू द्यायचं ठरवलं. यशवंतानंही खूप विचार केला, पण त्यानं स्वतः पाहिलेलं अनुभवलेल्या अंधारमय जीवनाला प्रकाश पाहिजे, त्याशिवाय जीवन सुधारणार नाही आणि आपल्या घरातील अंधार दूर होणार नाही, हे त्यानं बाप्पासोबत जीवन जगताना ठरवलं होतं. आपल्याला शिक्षणाशिवाय पर्यायच नाही, हा ठाम विचार त्यानं केला होता आणि यशवंत सकाळीच निघाला. स्वामी विवेकानंद महाविद्यालय म्हणजे अख्ख्या तालुक्यात गाजलेलं. महाविद्यालय अतिशय प्रसन्न, अशी भव्य इमारत. एकदम मोठ्या मेन गेटला कमानीतून आत घुसल्यावर डाव्या उजव्या बाजूला मोठी हिरवीगार गार्डन. सगळीकडे हिरवळ
आणि रांगेत हिरव्या शोची झाडं लावलेली. ती वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असल्यानं मनाला बागडायला भाग पाडतात. अफाट गालीच्या अंतरल्यागत हिरव्यागार हिरवळीचं गवत आणि त्यावर भिंती घालाव्या तशी कमरे एवढी दाट बॉर्डर, मेहंदीची झाडं, नयनरम्य असा बगीचा, त्यावर मन रमतं आणि हिरवळीवर फुलपाखरं बागडावी तशी कॉलेजची पोरं बागडतात. दोन्ही बाजूनी हिरवळ आणि मधोमध गेटमधून जाणारी वाट सरळ महाविद्यालयाच्या इमारतीच्या प्रवेशद्वारालाच भिडते. अशा भव्य दिव्य महाविद्यालयात यशवंतनं ॲडमिशन मिळवलं आणि घरी आला. मायबाला सांगलं, पण शेवंत आणि वामन दोघांचंही मन म्हणावं तितकं बहार देत नव्हतं. शेवंत रानातून आल्यावर जेवण खावणं झाल्यावर एकटा चिमणीचा दिवा तेवढा मिनमिन जळत होता. जणू यशवंताला त्याच्या अंधाऱ्या खोप्याला शिक्षणाच्या प्रकाशात उघडून काढायचं असावं, हे तो दिवा सांगत होता. त्या प्रकाशमय दिव्याकडे पाहत यशवंतने विषय काढला. माय, मला ॲडमिशन मिळालं, 75वर क्लोज झालं, पण मला 80% आहेत. मायनं त्याची गोष्ट ऐकूनही न ऐकल्यासारखी केली. तो पुन्हा म्हणाला, बा, सांगा ना शाळेचं कसं. ऐकताच बाप म्हणाला, आता काय झालं ना सगळं. बाप जरा रागातच होता. शेवंताला राहवलं नाही. करा बापू तुमच्या मनासारखं, जसं करावं वाटलं तसं करा, आम्हाला सुखानं भादरून खाऊ दे. बोलता बोलता दिवा विजला आणि त्याच अंधारात सगळे शांत झोपले. पहाटे लवकर उठून यशवंता तयार झाला. तालुक्याला रूम घेतल्यामुळं तयारीनं भांडं आणि पसारा भरला. वामन दारात बसून हजामती करीत होता. यशवंतानं आवाज देऊन मध्ये बोलावलं. दोघांच्या पाया पडला. येतो माय, असं म्हणता शेवंताचं काळीज भरून आलं. खाल्लं का, पिल्लं का. शेवंताला यशवंताशिवाय कुणीच विचारत नव्हतं. बापानं दारू पिऊन भांडण केलं तर माईला मारू देत नव्हता. माय नाही जेवली तर आपणही उपाशी राही. आता मला कोण विचारेल. सारं आठवून शेवंता डोळ्यात आसवा आणू लागले. एकुलतं एक लेकरू, हे सारं काही दुःख बाजूला सारून तिनं मनाला समजावलं. डोळे पुसलं. यशवंता म्हणाला, माय, रडायला काय झालं. जाऊ दे, जाऊ नको का. आई, शिकण्यासाठी जावं लागतं. 4 अक्षरं शिकू दे, मग हाय आपलं भादरायचंच. बरं, येतो मायबा, म्हणून यशवंत आपला निघाला. जेवढं दुःख मायबाला वाटत होतं तेवढंच त्याच्याही मनात दुःख होतं. तोही मायबा सोडून कधीच एक दिवसही राहिला नाही. पण त्यानं आपलं दुःख मनातच दडपलं. त्या दुःख हुंदका मनात धरून आपण रडावं तर मायबाचा जीव लागणार नाही. त्यांना हुरहुर वाटेल म्हणून यशवंतानं हुंदका मनात धरून तसाच जड अंतकरणानं तो निघाला. मायबा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होते. मनात दुःख आणि हुंदका होता, पण उद्याच्या खूप मोठ्या अपेक्षा मनात सुखावत होत्या. स्वामी विवेकानंद महाविद्यालय शहरातील नामांकित कॉलेज. उमा पण या कॉलेजात शिकत होती. यशवंतच्या 1 वर्षानं पुढं होती ती. तिचं राहणं खाणं पिणं मात्र सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात होतं. या वसतिगृहात फक्त मुलीच राहत होत्या, त्याही श्रीमंतांच्या. कारण ते प्रायव्हेट मुलींचं वसतिगृह म्हणून त्याची फीस ही अफाट, सर्वसामान्यांना परवडणारी नव्हती. कॉलेज मात्र दोघांचंही एकच. गावातून तशी जास्त मुलं नव्हती. मुलांना शिक्षणाची तळमळ नाही आणि मुलींना जाणं येणं होत नाही. तशी सोय पण नव्हती आणि वसतिगृह परवडत नाही म्हणून गावातली मुलं कॉलेजात नव्हती. यशवंतला हे सारं नवीन वाटत होतं. शहरातल्या झगमगाटापासून आपण कोसो दूर होता. कॉलेजातील फॅन्सी वातावरण, रंगीबेरंगी कपडे, गाड्या घोड्या आणि मुलींच्या घोळक्यात हातवारे करणारे मुलं, हे यशवंतच्या विचाराधीनच नव्हतं. कॉलेजात मुलं आणि मुली एकत्र पाहून तो सुरुवातीला घसरलाच. त्यात आपला तोल जाऊ नये म्हणून पुरेपूर काळजी घेत होता. त्यानं ह्या वातावरणाशी आपला संबंध ठेवला नाही. कुणाशी मैत्री नाही की काय,
एकटाच आपल्यात आपण राहत होता. 4-8 दिवस त्याचे असेच गेले. एके दिवशी सकाळी 11 वाजता पिरियड ऑफ होता म्हणून तो क्लासमधून बाहेर मैदानात आला. एकटाच आपल्या विचारात पाठीमागं हात बांधून चालत होता. तितक्यात डाव्या बाजूच्या हिरवळीवर मुलींमध्ये गप्पात मग्न असली उमाची सहज नजर गेली. तिने निहाळून पाहिलं. तिला यशवंत दिसला. अचानक यशवंतला पाहून ती चकित झाली. ती उठून तडक त्याच्या दिशेने निघाली आणि आवाज दिला, यशवंत, यशवंत. यशवंतला आधी वाटलं इथं आपलं कोण असेल म्हणून त्यानं लक्ष दिलं नाही. तोपर्यंत उमा अजून जवळ आली. तेव्हा त्यानं सहज वळून पाहिलं तर उमा दिसली. ती उत्साहानं त्याच्याकडे झपझप चालत येत होती. यशवंत जागीच उभा राहिला. उमा जवळ आली. यशवंतला पाहून तिला आनंद झाला. आपल्या ओळखीचा, आपल्या गावचा यशवंत आज आपल्या समोर आहे म्हणून तिचं मन उत्साही होतं. ती हसून म्हणाली, तू याच कॉलेजात ॲडमिशन घेतलंस? होय, यशवंत सहज बोलला. कोणत्या फॅकल्टीला? आर्ट. मी पण आर्टच घेतलंय. छान शिकवतात हं. तसा तू पहिलंच हुशार आहेस. बोलता बोलताच तिने विषयाला कुस देत म्हणाली, बरं राहण्याची सोय? रूम घेतली. नाहीतर चल ना आमच्या हॉस्टेलला जेवायला. आमची पण जेवणाची वेळ झाली आहे. एखादा पाहुणा सपादून जातो आमच्याकडे. जेवायचं काही टेन्शन नाही. आमच्या हाती असतं सगळं. असं उमाचं बोलणं ऐकल्यावर यशवंत तिच्याकडे पाहत लाजत म्हणाला, नको नको. ती पुन्हा म्हणाली, बरं चल, मैत्रिणींची ओळख करून देते. ह्यातही यशवंतचा नकार होता. नको नको, पुन्हा कधी म्हणत तो दूर होण्याच्या तयारीत होता. त्याच्या मनातील लाजाळूपणा ओळखला आणि ठीक आहे, पुन्हा कधीतरी असं म्हणत स्मित हास्य करत निघाली. उमा परत त्या मुलींच्या घोळक्यात जाऊन मिसळली. मैत्रिणीनं थट्टेने विचारलं, कोण ग पाहुणा? उमा लाजली. खूपच खुशीत बोलत होतीस. तेव्हा दुसरी मैत्रीण खिल्ली उडवत म्हणाली, कोणी जवळचा होता वाटतं. फेरफटका मारून यायचा ना. यावर उमा कडाक्यात बोलली, हे बघा, तो माझ्या गावातला माझा बालपणीचा मित्र आहे तो. तिचं बोलणं अर्ध्यावरच ठेवून मस्करीनं कुणीतरी म्हणलं, मग आता काय स्वतःला मोठी समजतेस? बालबुद्धी कुठली? सगळ्याजणी हसल्या. तसं नाही ग, तो खूप हुशार मुलगा आहे. तिच्या बोलण्यातून यशवंत विषयीच्या उत्कट प्रेमळ भावना उफाळून आलेल्या दिसत होत्या. यशवंत आता तरुण दिसत होता. वयात आल्यावर पुरुषाच्या तारुण्यात अधिक भर पडते म्हणतात, ती यशवंतमध्ये प्रकर्षाने जाणवत होती. ओठावर काळ्याशार मिसरूड फुटल्यानं त्याचा चेहरा रुबाबदार दिसत होता. भरदार रुंद छाती, शरीरानं उंच पुरा, गोरा गोमटा वाण्या बामणाच्या पोरासारखा उठून दिसत होता. पाहता समोरच्यावर वजन पडावं असा व्यक्ती दिसत होता. वेळ आली तर 4 जणांची पाठ पाहिल्याशिवाय राहणार नाही असं त्याचं शरीर होतं. पण त्यानं कधी त्या ताकदीचा, तारुण्याचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी घेतलेली. सळसळ रक्त कधी भन्नाट मार्गानं सुटलं नाही. गरीबाला चटणी मिठाशिवाय काय? पोट भरायची सोय पाहावी लागते. ऐश आरामातलं जीवन त्याच्या वाट्याला नसतं. हातावर आणून पानावर खाणारी माणसंही. 4 पायल्या गोंडरात सालभर भादरण्यात बापाचं आयुष्य गेलं. अशी परिस्थिती लाथाडून एक वेगळं विश्व निर्माण करण्याच्या स्वप्नाने पेटून उठलेला तरुण यशवंता. आता पैसे मागून शिक्षण घेणं हे त्याला आवडणारं नव्हतं. शिवाय बापाच्या गळ्याला 2 पोरी आणि त्यात बापाला दारूचं व्यसन. माय बापाचा गरिबीतला संसार यशवंतला लई जवळून पाहिला, अनुभवला. त्यांच्या मरण यातनेला मुठमाती द्यावी म्हणून यशवंत पेटून उठला आणि शिक्षणातून परिवर्तनाच्या मार्गावर एक एक पाऊल टाकू लागला. 2 दाड्या भादरण्यांचा आधार म्हणून बापानं लेकरांचं जीवन उद्ध्वस्त करावं आणि त्यालाही पोतं टाकून बसवायचं या संकल्पनेत सडणाऱ्या विचारांची होळी यशवंत करणार होता. घरून पैसा घ्यायचा नाही म्हणून यशवंत कॉलेज सुटल्यावर वेळ मिळेल तसा आपला खर्च भागवण्यासाठी आपल्या खर्चाचा बोझा मायबापावर नको
म्हणून एका कटिंगच्या दुकानात वेळ मिळेल तसं काम करू लागला. ते दुकान यशवंतच्या मामाच्या साडभावाचं होतं. मामानं येऊन सांगितलं तेव्हा त्याला काम करायला मिळालं. फावल्या वेळात कॉलेजात गुलछर्रे उडवण्यात वेळ बर्बाद न करता तो वेळ त्या दुकानात घालत असे आणि रूमवर राहत असे. मायबापाच्या जीवावर पैसे खर्चून पान टपऱ्यावर 2 बोटात ब्रिस्टॉलचे झुरके मारत हवेत धुराचे छर्रे उडवणाऱ्या किंवा बापाच्या जीवावर 2 नंबरचा पैसा पाण्यासारखा पेट्रोल जाळून कॉलेजच्या परिसराला 100 चक्रा मारून एका चाकावर मौत का कुवासारखी गाडी चालवणाऱ्या आवारा श्रीमंतीत किंवा माजल्या मुर्ग्यासारखं कॉलेज जीवन जगणं यशवंताच्या मनाला पटणारं नव्हतं. कॉलेज जीवनातील सर्व ऐशाराम आणि फॅशनच्या झगमगाटात जराही न रमणारा यशवंत क्वचित मुलांना परिचित होता. त्याचं हे पहिलंच वर्ष म्हणूनही असू शकेल, त्याचा जास्त परिचय झाला नाही. उमा मात्र सगळ्यांना परिचित. तिचं हे दुसरं वर्ष आणि कॉलेजातील ॲक्टिव्हिटीजसोबत बोलकी, उत्साही, प्रेमळ, मनमिळाऊ, बोलण्यात तत्पर, नेहमी मैत्रिणींच्या घोळक्यात असल्या उमाला जवळपास सगळं कॉलेज ओळखत होतं. शिवाय श्रीमंत घराण्यात जन्मलेली श्रीमंताची लेक, अण्णासाहेब पाटलांची लेक, सौंदर्यात कुठंही कमी नाही. तिला सौंदर्य बहाल करण्यात निर्मात्यानं हात जरा मोकळा सोडला असावा. तारुण्य वयात मुलींच्या सौंदर्यात नैसर्गिक भर पडते. जास्त गोरी नाही, पण सावळ्यापेक्षा थोडी जास्त गोरी, नाकाडोळ्यात नीटस, हनवटीवर छोटासा तीळ. तिच्या सौंदर्याला नजर लागू नये म्हणून असावा कदाचित. पण गालावर पडणारी गोल खळी भर घालत होती, त्यामुळं तिच्या सौंदर्यात कमालीचा विलक्षण गोडवा भासत होता. तिच्या सौंदर्याला अबाधित ठेवून मनाला सहज भुरळ पाडणारं तिचं सहज साधं वागणं, तिची सहज साधी सोपी केशरचना, म्हणजे तिच्या काळ्या केसांची लांब लचक वेणी आणि फक्त गालावर रुळणारी केसांची बट तिच्या सौंदर्याला आकाशाची उंची मिळवून देई. एवढ्या फॅशनच्या अफाट जगात ती कॉलेजात साधीसुधी राहत होती, म्हणून तिच्या साध्या केशरचनेनं ती सगळ्यांना माहीत होती. गुलाब फूल उमलल्यावर पाण्याचे थेंब पाकळ्यांच्या मोहात पडून त्या पाकळ्यांना बिलगुल घट्ट बसतात, तसं तारुण्यात पदार्पण केल्या उमाच्या गालावरचं स्मित हास्य आणि तिच्या सहज हसून गालावर पडल्या गोल खळीच्या मोहात मन पडणार नाही असं खचितच व्हायचं. काही पोरी फॅशनेबल ड्रेस घालून केसांच्या झिंज्या सोडून आखूड कपड्यातून डोकावून पाहणारं गोरं गोरं अंग दाखवून मादकपणे नजरा भिरभिरवत होत्या. पण साडी घालून सगळं अंग झाकून घेतल्या स्त्रीच्या सौंदर्याची तीव्रता अजून खुलून दिसते. अशाच विचारात वाढलेली उमा खरंच असं साधं वागून आपल्या सौंदर्यासोबत हुशारी आणि नम्रता, सुसंस्कृत असल्याची ओळख करून देत होती, उंची दाखवून देत होती. हिवाळ्याचे दिवस, गर्द गुलाबी थंडी शरीराला गारठत होती. तसा कॉलेजातही आता रंग भरू लागला. कॉलेजच्या गॅदरिंगची तारीख जाहीर झाली. व्हरांड्यातल्या नोटीस बोर्डवर नोटिसी लिहिल्या गेल्या. गॅदरिंगच्या वादविवाद वक्तृत्व स्पर्धेसाठी ज्यांना भाग घ्यायचा असेल त्यांनी आपले नाव नोंदवावे. स्पर्धेचा विषय समाजातील जातीव्यवस्था, शाप की वरदान. सगळ्या कॉलेजात स्पर्धेच्या विषयानं आनंदाची लाट उसळली. मुलं धावत पळत येऊन बोर्डावरला विषय कागदावर टिपून घेत होते. वादविवाद स्पर्धा म्हणजे स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा वर्षातला एक सुखद आणि उत्साही काळ. वातावरण हर्षून गेलेलं. मुलं मुली आता फक्त वक्तृत्व स्पर्धेच्या विषयात रंगून गेले होते. तसा उमानं बोर्डावरचा विषय लिहून घेतला आणि तो वहीत लिहिलेला विषय वाचत मैत्रिणींच्या घोळक्यात विलीन झाली. उमा मैत्रिणींसोबत स्पर्धेत सहभागी झाली आणि स्पर्धेच्या तयारीला पण लागली. स्पर्धा खूपच आणीबाणीची असते हे उमाला माहीत होतं. जिकडं तिकडं रोजच कॉलेजात स्पर्धेचा विषय. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असलेल्या तरुण तडफदार मनाची चाललेली धडपड सहजच जाणवत होती. स्पर्धा आता जवळ म्हणजे 2 दिवसावर येऊन टेकलेली. सगळ्यांची भरपूर तयारी झालेली. रिव्हिजनवर फक्त भर होता. यशवंतनं आपलं स्पष्ट मत मांडण्यासाठी थोडंफार भांडवल जमवलं. जास्त पुस्तकं चिवडायची गरज भासली नाही, कारण त्याच्या अनुभवाचाच विषय होता तो. पण काही चारोळ्या,
कवितांची फुंकर घालण्यासाठी काही नोट्स काढल्या. कॉलेजात आला. कॉलेजच्या व्हरांड्यात सहज उमाची भेट झाली. समोर यशवंत दिसल्यावरती गप्प कशी राहणार. म्हणाली, यशवंत, उद्या स्पर्धा आहे ना, तू भाग घेतला नाहीस? उमाच्या हातातील पुस्तक विविध लेखकांच्या कादंबऱ्या, काही लिहिलेली पानं, कात्रणं यावरून तिची तयारी जाणवत होती. तिच्या मनाला वाटलं नाही की यशवंत ही उद्याच्या स्पर्धेत सहभागी आहे म्हणून. खरं तर तिला माहीत होतं की यशवंत हा एक चांगला वक्तृत्वपटू आहे. गावातल्या शाळेत त्याला भाषणात बक्षीस मिळालं होतं आणि म्हणून यशवंतनं सहभागी व्हावं असं तिला वाटत होतं. सहज मान हलवून पाहूया म्हणून जास्त वेळ उमाला न देता तो तिथून निघून गेला. 2 दिवस सहज निघून गेले. आज स्पर्धेची सगळी तयारी झाली. कॉलेजचा फंक्शन हॉल सजवण्यात आला. अनाउन्समेंट सुरू होती. सभागृह झगमगत होतं. व्यासपीठावर मान्यवर मंडळी विराजमान झाली. पुष्पहार वगैरे सगळं तयार होतं. विद्यार्थी एकाएकानं जागा धरत होते. मुलामुलींची वेगळी वेगळी आसन व्यवस्था केलेली. माईक सिस्टीम विशेष होती. ज्यांना नाव द्यायचं त्यांनाही सूचना देणं सुरू होतं आणि मैदानात बसल्या मुलांचं सारखं बोलणं सुरू होतं. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री नागरे पाटील आणि विविध क्षेत्रातील मान्यवर हजर होते. परीक्षकांची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच होती. स्पर्धेला सुरुवात झाली ती मुलींकडून. पहिलं नाव घेतलं गेलं, स्मिता रावणगावकर. एकाएकानं 2-3 मुलींची भाषणं झाली. मुली अगदी खणखणीत आवाजात भाषण करत होत्या. लगेच 2 मुलांचं भाषण झालं. 4थ्या नंबरच्या नावाची घोषणा झाली ती उमा अण्णासाहेब वानखेडे पाटील. सगळ्या हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. उमा खुर्चीवरून उठून स्टेजवर जाईपर्यंत टाळ्यांचा गजर सारखा पाऊस पडल्यासारखा सुरू होता. उमा सगळ्यांना परिचित होती. आज उमा साध्या वेशात होती. मस्त गुलाबी साडी आणि गुलाबी स्तंग ब्लाऊजमध्ये टवटवीत दिसत होती. पाठीमागून कमनीय बांधा आकर्षक दिसत होता. वरून तंग ब्लाऊजचा मोठा गोलाकार गळा पाठीवर जरासुद्धा नजर ठरू देत नव्हता. फरशीवरून पाय घसरावा तशी तिच्या उघड्या गोलाकार पाठीवरून नजर घसरत होती. अगदी मधोमध पाठीवर पार कमरेपर्यंत लांब सडक काळ्या शार वेणीचा नागमोडी पिळदार दोर लोंबकळत होता. भरगच्च झुपकेदार गोंडा चालताना नितंबावर उठबाईस करत तरुण मनांचा ठाव घेत होता आणि डोक्यावर केसात डाव्या बाजूला गुलाबाचं फूल खोवलेलं होतं. उमा खुलून दिसत होती. उमा स्टेजवर गेली आणि भाषणाला सुरुवात केली. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि माझ्या युवक मित्रांनो, खरं तर आजचा विषय जरा मोठा विषय आहे. समाजातील जाती व्यवस्था, शाप की वरदान. शाप म्हणावं तर मी एका घरंदाज घरामध्ये वाढलेली आहे. आमच्या पाटील घराण्यात आम्ही उच्च वस्तीत वाढलेले आणि जाती व्यवस्था ही खरं तर पूर्वापार चालत आलेली व्यवस्था आहे. पूर्वजांनी जी जाती व्यवस्था निर्माण केली ती समाजातील कारभार व्यवस्थित चालावा, सगळे गुण्यागोविंदाने वागले पाहिजेत म्हणून त्यांना त्यांची कामे लावली आणि कामावरून जातीला नावे देण्यात आली. ज्यांच्या वाट्याला जे काम आलं ते त्यांच्या जातीची उदर भरण्याची व्यवस्था म्हणून तयार केली गेली. म्हणजे कामावरून जाती व्यवस्था निर्माण झाली असं म्हणायला हरकत नाही. मग काही कामं हलकी भारी असं गणलं जाऊ लागलं. कामानुसार समाजात ज्याचं काम चांगलं ती जात वर उंच आणि ज्यांचं काम हलकं ती जात हलकी. मग यावरून हलक्या भारीपणाची दरी वाढत गेली. आम्ही पाटील, आमच्या वाट्याला फक्त कुणबी शेती व्यवसाय वडिलोपार्जित चालत आलेला. हलकी कामं करणारी माणसं आमच्या खालची म्हणून आमच्याकडे सगळी कामं करणारी माणसं येतात. आम्ही त्यांना रोजगार देतो म्हणून आम्ही मोठे आणि बाकी लहान असा एक पायंडा पडला. ती माणसं आमच्या शेतात काम करतात आणि आम्हाला मोबदला मागतात. त्यावर त्यांचंही घर चालतं म्हणून त्यांना लहान असे समजलं गेलं. मात्र एकंदर काय तर मी असं सांगू शकेन की
मी आमच्या घरी सगळी लोक येणारी पाहिलीत, मोबदला मागताना पाहिलीत, हलकी कामं करणारी माणसंही पाहिलीत. आम्ही सगळ्यांना काम देतो, त्यांना मोबदलाही देतो, आणि ती माणसं नसती तर आमचं काम झालं नसतं, किंवा सगळी माणसं सारखीच असती. जाती नसत्या तर माणसं कुणी कुणाचं ऐकली नसती आणि कामं झालीही नसती. सगळेच मोठे किंवा सगळेच लहान असं असतं तर गणित जमलं नसतं, किंवा व्यवस्थितपणे समाज चाललाही नसता. समाजाची घडी विस्कळीत झाली असती. आणि म्हणून समाजातील जातीय व्यवस्था ही माझ्या मते शाप नसून वरदान आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. धन्यवाद. उमाचं धडाकेबाज भाषण संपलं. पुन्हा टाळ्या वाजू लागल्या. उमा स्टेजवरून जाग्यावर येऊन बसेपर्यंत तिच्यावर टाळ्यांच्या अक्षता पडत होत्या. आजूबाजूच्या मैत्रिणी कॉंग्रॅच्युलेशन्स करत होत्या आणि उमाच्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्यानंतर मुलांपैकी 2 नावं घेतली गेली. त्यांचंही भाषण झालं. तिसरं नाव घेतलं ते यशवंतचं. मोजक्याच टाळ्या वाजल्या, कारण यशवंत तेवढा परिचित नव्हता. उमानं आश्चर्यानं पाहिलं तर यशवंत दिसला. तिला वाटलं नाही त्यानं भाग घेतला असेल. यशवंत स्टेजवर गेला. माईक धरून स्टँड उंच आणि व्यवस्थित केला आणि भाषण सुरू केलं. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आदरणीय गुरुजन आणि माझ्या युवक मित्रांनो, असं त्याच्या भारदस्त आवाजानं त्याच्यातील नवीन शैलीची तोंड ओळख करून गेला आणि भाषणाला सुरुवात केली. माझ्या युवक मित्रांनो, आजचा विषय आहे समाजातील जातीव्यवस्था शाप की वरदान. खरं तर मी माझ्या अनुभवावरून बोलणार आहे. मी जे जगलो ते मांडणार आहे. असं म्हणत त्यानं सगळीकडे नजर फिरवली व उमाकडेही नजर टाकली. समाजातील जातीव्यवस्था ही कामाच्या व्यवस्थेसाठी करण्यात आली होती आणि ती एक वरदान आहे, असं काहीसं वक्तव्य या ठिकाणी झालं आता. कारण ती व्यक्ती वर्णव्यवस्थेचा कळस समजल्या जाणाऱ्या जातीतील होती असं त्यांनी मान्य पण केलं. म्हणून त्यांच्यासाठी जातीयता हे वरदान असेल. पण मी का वरदान म्हणू? कारण मी खूप अनुभवलेलं आहे, भोगला आहे. जातीयतेचे चटके मी स्वतः खाल्ले आहेत. मग मी का वरदान म्हणू? ते एक आमच्यासारख्या खालच्या जातीसाठी महाशाप आहे, महाशाप. म्हणून आम्हाला या समाजात एखाद्या अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बालकांसारखं जीवन जगावं लागतं. सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मग आम्ही वरदान का म्हणावं? ज्यांना जातीय व्यवस्थेच्या उंच कठड्यावर बसून इतर जातींना राबवून घेता येतं त्यांना तर ते वरदान आहेच. पण आम्ही जे राबलो, जगलो, तो एक आम्हाला शाप आहे. मी एक न्हावी वारीक जातीत जन्म घेतलेला आहे. माझ्या आणि माझ्यासारख्या इतर जातीची अवस्था मी खूप खूप जवळून अनुभवली आहे. सभागृहात टाळ्यांचा वर्षाव झाला. या समाज व्यवस्थेनं खरं तर समाजाचा चोथा करून टाकला. ज्यांच्याकडे भरपूर आहे ते मालक आणि ज्यांच्याकडे काही नाही त्यांनी त्यांची गुलामी करणं. आपलं जीवन पिढ्यानपिढ्या त्यांच्या गुलामीत घालवायचं. 4 पायल्या गोंडरावर सालभर भादरून वर्षाला मेहनतीचा गोंडर भरून देणाऱ्या जातीत व्यवस्थेला वरदान म्हणतील. पण सालभर भादरून सालासाठी मोबदला जर गोंडर मिळत असेल, गावभर आमंत्रण सांगून गावाच्या शेवटी जेवायला भेटत असेल आणि बैठकीत गेल्यावर खाली बसून वेगळ्या कपात चहा घ्यावा लागत असेल, तर त्या जातीतल्यांना ही व्यवस्था वरदान कशी वाटेल? ही व्यवस्था हा एक शाप आहे, शाप. देशातील महापुरुष छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे अशा अनेक महापुरुषांना जातीय व्यवस्थेत भरडून काढलं. बाबासाहेबांना जातीय व्यवस्थेच्या जाळ्यात अपमान मिळाला. त्यांनी या व्यवस्थेत भोगलेलं जीवन आणि त्यासाठी त्यांनी संघर्ष केला. त्यांच्यावर झालेला अन्याय हे भयंकर होतं. महात्मा फुलेंनी तर अख्खं जीवनच ब्राह्मणी संस्कृतीला लाथाडण्यात घालवलं. त्यांना जाती व्यवस्थेच्या नावाखाली छळलेलं काय कमी होतं?
उसाचा दांडा जसा चरख्यातून पिळून रस काढून चौथा राहावा, तसा या जातीव्यवस्थेच्या चरख्यात महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब पिळले गेले. मग त्यांना हे वरदान वाटत असेल का? बिलकुल नाही. त्यांच्यासाठी हा एक महाशाप होता. म्हणून त्यांनी जातीव्यवस्थेच्या विरोधात आपलं आयुष्य घालवलं आणि ही वरदान मानणारी व्यवस्था लाथाडली. जातीयतेचा मनोरा उद्ध्वस्त केला. शेवटचा मोठा निर्णय म्हणून डॉक्टर बाबासाहेब यांनी अनुयायांसह धर्मांतरही केलं. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी हे महात्मा फुलेंचे साहित्य वाचा युवक मित्रांनो. बाबासाहेबांचे अनटचेबल पुस्तक वाचा, समजून घ्या. बहुजन महानायकांचे साहित्य वाचा. मग जातीव्यवस्था शाप की वरदान हे कळेल. जातीय विषमतेची भयानकता जाणून घेऊनच महात्मा फुले यांनी, शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहास प्राधान्य दिले. आंतरजातीय विवाह घडवून आणले त्याचे कारण हे होते की त्यांना जातीव्यवस्थेतील दरी मिटवून एक संघ समाज निर्माण करावायचा होता. जाती व्यवस्था लाथाडून बाबासाहेबांनी देशाला घटनेत बांधलं आणि लोकशाही बहाल केली. एक दलित कवी म्हणतो, लोकशाही हे कुठल्या गाढवीचं दूध आहे. भारतात लोकशाही असून जर जातीयता असेल, विषमता असेल, तर ही कुठली लोकशाही? असा खडा सवाल नामदेव ढसाळ विचारतात. एकीकडं माणसं गरीबच होत चालली आणि एकीकडं माणसांचे मजले वाढत चालले. मग जातीयतेच्या नावाखाली माणूस खाली चालला आहे. आणि ज्याला ह्या असह्य वेदना भोगाव्या लागल्या त्यांच्यासाठी जातीयता हे वरदान कसे ठरू शकेल? समाजात समानता पाहिजे. माणूस हा निसर्ग निर्मित आहे. त्याला निसर्गदत्त समान हक्क अधिकार मिळाले पाहिजेत आणि घटनेने तो बहाल केलेला आहे. म्हणून समाजातील प्रत्येक माणूस समान आहे, जात समान आहे. ज्यांच्या उशाला स्वप्नांचे महाल आहेत त्यांना कशाची चिंता नाही. अशांना जातीयता वरदान असेल. पण ज्यांचं कशाचं कशाला नाही, जातीयतेच्या नावाखाली भरडून पिचल्या जातात, त्यांना जाती व्यवस्था हे वरदान नसून एक शाप आहे. म्हणून माझ्या मते समाजातील जाती व्यवस्था वरदान नसून एक शाप आहे. ही जातीयता संपलीच पाहिजे. संपली नाही तर आपण लाथाडली पाहिजे एवढंच सांगतो. मी इथेच थांबतो. धन्यवाद. सर्वत्र नजर फिरवत केलेलं भाषण शेवटी यशवंतानं उमावर नजर रोखून संपवलं. यशवंत स्टेजवरून उतरला. भाषणाला उठला तेव्हा कुणालाही फारसा परिचित नसल्या यशवंतवर सगळ्या सभागृहात अगदी टाळ्यांचा पाऊसच झाला. जवळपास 15 मिनिटं टाळ्यांची जणू सलामीच यशवंतला युवकांनी दिली. आपल्या प्रखर, तेजस्वी पण मुद्देसूद भाषणानं युवकांसोबत परीक्षकांचेही मन हेलावून सोडले. यशवंतची भाषणशैली, शब्दफेक प्रत्येकाच्या मनाला भावून गेली. त्याचे प्रखर बोल तरुण मनाला घायाळ करून गेले. कुणालाही तेवढा परिचित नसल्या यशवंतची आपल्या नैसर्गिक भाषणशैलीने 10 मिनिटात संपूर्ण कॉलेजात ओळख झाली. त्याच्या भाषणानं युवकांच्या मनात घर केलं. सगळ्या सभागृहाला भावलेलं भाषण उमाला का आवडणार नाही? शिवाय तो तिच्या ओळखीचा गावातला, त्याचा तिला आनंद झाला. पण एकीकडं त्याच्या ओजस्वी भाषणाने मैलाचा दगड पार करून जावा तसं यशवंतचं भाषण उमाच्या भाषणाला ओलांडून पार करून गेलं होतं. ही मात्र मनाला लागलेली एक चुरचूर होती. यशवंतच्या यशात समाधान मानण्याएवढं उमाचं मन समाधानी होतं यात शंकाच नाही. आणि तिलाही वाटू लागलं की या वादविवाद स्पर्धेचा विजेता फक्त आणि फक्त यशवंतच आहे. फळ्यावरती एखादं चित्र काढावं आणि ते सहज पुसून टाकावं तसं उमाच्या भाषणाला यशवंतनं पुसून टाकलं होतं. त्याच्या यशाबद्दल त्याला केव्हा सांगावं असं उमाला झालं. यशवंत कुठं बसला याकडे ती कावरी बावरी होऊन पाहत होती. बसल्या खुर्चीवरून कार्यक्रम चालू असताना उमा पुन्हा पुन्हा उठून भिर्र भिर्र नजर फिरवून पाहत होती. उमाच्या मनात चाललेली हुरहुर लपू शकली नाही. आजपर्यंत अपरिचित असल्या यशवंत पुढं कॉंग्रॅच्युलेशनसाठी हात पुढे येऊ लागले. स्पर्धेचा विजेता यशवंत म्हणून प्रत्येकानं ठरवलं होतं. सगळी भाषणं झाली. निकालाची सगळेजण आतुरतेनं वाट पाहू लागले. निकाल सर्वांना माहीत होता.
अवघ्या 5 मिनिटांची विश्रांती जाहीर करून थोड्या वेळानं परीक्षकांनी निकाल जाहीर करायला सुरुवात केली. निकाल जाहीर करताना सगळं सभागृह शांत होतं. सर्वांना उत्सुकता लागली होती आणि निकालाकडे सर्वजण कान टवकारून पाहत होते. पहिल्या क्रमांकाचं नाव जाहीर झालं. उमा पाटील. सगळा सभागृह तिथरबिथर झाला. संगीतावरून गाणं अचूक ओळखावं आणि ऐनवेळी ते दुसरंच निघावं तशी घालमेल विद्यार्थ्यांची झाली. विद्यार्थी आपापसात कुजबूज लागले. उमानं यशवंतकडं पाहिलं. तिलाही निकाल पटत नव्हता. सगळे सभागृह निरुत्साही चुकल्यासारखे झाले होते. पण एकटा यशवंत हसून आनंदाने मनोमन सुखावून एकटाच टाळ्या पिटीत होता. त्याच्या साधं मनातही आलं नाही की आपलं भाषण तिच्यापेक्षा चांगलं झालं होतं. मग बक्षीस तिला का? उमाला स्टेजवर बोलावण्यात आलं. उमानं स्टेजवरून यशवंतकडं नकळत पाहिलं. तिचं मन मनालाच बोलत होतं. आपल्या हातून एखादी चूक झाली आणि ती आपल्यालाच माहीत असावी म्हणून आपलं मन चुरचूर करावं तसं उमाचं मन बक्षीस स्वीकारताना करत होतं. तिच्या मनाला वाटत होतं, खरा विजेता यशवंत आहे. उमानं बक्षीस स्वीकारलं. एकानंतर एक क्रमशः दुसरा आणि तिसरा नंबर जाहीर करून त्यांना बक्षिसे दिली. आणि मग आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रम संपला. सभागृहात दाटून आलेला तरुणांचा पूर हळूहळू ओसरू लागला. कुजबूज करतच मुलं सभागृहातून निघाली. या स्पर्धेनं बक्षीस उमाला मिळवून दिलं. पण यशवंतला महाविद्यालयात नाव आणि एक ओळख निर्माण करून दिली होती. त्याच्यातील खरा वक्ता या स्पर्धेत कॉलेजला मिळवून दिला. यशवंतच्या चेहऱ्यावर जराही नाराजी नव्हती. आता कॉलेजातील प्रत्येक मुलगा यशवंतला ओळखू लागला. त्याला आता चांगल्या वाईट पोरांची ओळख झाली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.